तनिषा भिसे आणि त्यांच्या मृत्यूसोबत पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं नाव जोडलं गेल्यामुळे या रुग्णालयाचा इतिहास लोकांकडून शोधला जातोय आणि अशामध्ये एक पोस्ट सोशल मीडियावरती मोठी चर्चेची बनली आहे। ती म्हणजे या रुग्णालयासाठीची 6 एकर जागा नक्की मिळाली कशी। ही जागा मूळची पुण्यातील डेक्कन भागातील जे मूळचे स्थानिक वतनदार ज्यांना म्हणवलं जातं अशा खिलारे कुटुंबियांची। या खिलारे कुटुंबियांचे आत्ताचे वारसदार चित्रसेन खिलारे आपल्या सोबत आहेत। ही पोस्ट अनेकांनी वाचली असेल नसेल तर त्यांना सांगण्यासाठी म्हणून तर ही सगळी जागा खिलारे कुटुंबियांच्या मालकीची आणि 90चं दशक सुरू होण्याआधीपर्यंत आत्ता जिथं मंगेशकर रुग्णालय आहे तिथे खिलारे कुटुंबियांची शेती होती। मात्र सीलिंग ॲक्ट येऊ घातला होता आणि त्यानंतर ही जागा या रुग्णालयासाठी म्हणून खिलारे कुटुंबियांकडून देण्यात आली। पुढं काय घडतंय हे आपण पाहतो आहोत। सर, सर्वात आधी थोडंसं आपण सुरुवातीपासून म्हणजे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करूयात। काय म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे जेव्हा तुम्हाला जागा मागण्यात आली तेव्हा काय काय घडलं आणि कोणामार्फत पहिल्यांदा संपर्क झाला? तुमच्या वडिलांशी झाला, तुमच्या काकांशी झाला? नाही, त्या दरम्यान बाळासाहेब फुले आमच्या वडिलांचे मित्र, माझे महापौर भाऊसाहेब खिलारे आमचे वडील आणि बाळासाहेब फुलेंची त्यांची चांगली मैत्री होती। बाळासाहेब फुले आणि भाऊसाहेब एक प्रोजेक्ट आपला स्वरमयी सोसायटी जी आहे आता लॉ कॉलेज रोडला तो डेव्हलप करत होते बाळासाहेब। आणि बाळासाहेबांना आपल्या बऱ्यापैकी जमिनी एरंडवणे भागातल्या माहीत होत्या। आता आपण डेक्कनपासून धरलं तर करिश्मापर्यंत जवळजवळ सगळ्या 70% जमिनी आपल्या होत्या आणि त्यातल्या अनेक जमिनी आपण पूर्वीच्या आमच्या पूर्वजांनी काही सोशल कॉजेससाठी आपण त्या दान केल्या होत्या। अंदाजे 1989 सालच्या दरम्यान बाळासाहेब लतादीदींनी बाळासाहेबांकडे विचारपूस केली की बाबा आपल्याला दीनानाथ आमच्या वडिलांच्याच म्हणजे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हॉस्पिटल साठी जागा हवी आहे, तर आपल्याला अशी कुठे जागा चांगली उपलब्ध होईल का चांगल्या ठिकाणी, मोक्याच्या ठिकाणी? तर बाळासाहेबांचे आणि भाऊसाहेबांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे बाळासाहेबांनी लतादीदींना सुचवलं की भाऊसाहेब माझ्या अगदी जवळच्या परिचयाचे आहेत आणि पूर्वी लतादीदी पुणे शहरात राहत असल्यामुळे, नवी पेठेत राहत असल्यामुळे लतादीदींचे आमच्या वडिलांचे चांगले संबंध होते आणि आपली जागा त्यांनी लतादीदींना सुचवली। तत्कालीन मला वाटतं मुख्यमंत्री पवारसाहेब असतील आणि मग पवारसाहेबांची लतादीदींची भेट झाली आणि त्यांनी जागेसाठी मागणी केली। आता त्या दरम्यान ULC ॲक्ट जो होता तर त्याच्या अंडर बऱ्यापैकी पुणे शहरातल्या जमिनी म्हणजे ULC ॲक्ट असल्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ॲक्टखाली आलेल्या होत्या। पवारसाहेबांना समजल्यानंतर पवारसाहेबांचं आणि भाऊसाहेबांची चर्चा झाली आणि पवारसाहेबांनी भाऊसाहेबांना सांगितलं की तुमच्या भरपूर जागा तुम्ही दान केलेल्या आहेत आत्तापर्यंत, तर अंदाजे चांगल्या प्रकारचे एक हॉस्पिटल आपल्या भागात उभं राहत असेल तर भाऊसाहेब काय हरकत आहे का? भाऊसाहेबांनी घरात चर्चा केली आणि त्या दरम्यान अंदाजे त्या काळामध्ये 1989 असेल 90 असेल त्या काळामध्ये पूर्व भागात सगळे हॉस्पिटल्स होते। म्हणजे सरकारी हॉस्पिटलचं आपण धरलं, रुग्णालय धरलं तर ससून, त्याच्यानंतर जहांगीर असेल, रुबी असेल, ही सगळी जी मोठी हॉस्पिटल्स आहेत ही पूर्व भागात होती। पुण्याच्या पूर्व भागात होती, नदीच्या या बाजूला नव्हतं मोठं हॉस्पिटल, पुण्याच्या पूर्व भागात होती। आणि आपल्या भागात आपली जरी वतनदारी असली किंवा काही जरी असलं तरी आपल्या भागात आपण गरवारे कॉलेजला 6 एकर जागा पूर्वी दिली होती, त्याला पासवर्ड पूर्वी म्हणायचे। चर्च जिथे ती 6 एकर जागा, फायर ब्रिगेडला जागा गेली असेल किंवा बागांसाठी जागा गेल्या असतील, बऱ्यापैकी जागा आपल्या गेल्यात। पण आपल्या पश्चिम भागामध्ये आपल्या भागात कुठलंही हॉस्पिटल नव्हतं। तर भाऊसाहेबांच्या डोक्यात एक कल्पना आली की बाबा आपण एरंडावना भाग जो आपला आहे ह्या भागामध्ये असेल, एरंडावना असेल, कर्वेनगर असेल, गणेशनगर असेल, हिंगणे असेल, कोथरूड असेल, वारजे असेल, शिवणे असेल, सिंहगड रोड असेल, लॉ कॉलेज रोड असेल, औंध असेल, ह्या भागातल्या रुग्णांसाठी किंवा नागरिकांसाठी एक चांगलं रुग्ण सुविधा आपल्या भागात जर उपलब्ध होत असेल आणि त्यात आपल्या परिवाराची जर जागा जात असेल ते पुण्याचं काम आपल्या हातनं घडेल ना। पवारसाहेब आपल्या परिवाराची चर्चा झाली आणि परिवारामध्ये असं घडलं, आमचे काका असेल अमृतराव जयसिंगराव खिलारे असतील, दुसरे काका असेल काशीश्वर जयसिंगराव खिलारे असतील आणि आमचे आजोबा जयसिंगराव अमृतराव खिलारे पाटील हे मूळ पाटील, या सगळ्यांमध्ये चर्चा आली की चांगल्या गोष्टीसाठी जर आपली जागा जात असेल आणि एक पुण्याचं काम घडत असेल आणि रुग्णांना चांगली सेवा मिळत असेल तर आपण ती द्यायला हरकत नाही आहे। आणि भाऊसाहेबांनी तात्काळ होकार दिला, पवारसाहेबांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि तात्काळ टेक्निकॅलिटीज पूर्ण करून पवारसाहेबांनी ती जागा लता मंगेशकर फाउंडेशनला दीनानाथ फाउंडेशनला दिली। त्या दरम्यान म्हणजे आज ही कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, म्हणजे मी 2 दिवसात काय झाले बरेच फोन मलाही येत आहेत की बाबा मूळ जागेचे मालक तुम्ही असताना असं कसं होतं। बऱ्यापैकी काय झालं होतं, एक पोस्ट बऱ्यापैकी फिरत होती व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, ही मूळ जागा बाळासाहेब फुलेंची आहे,
तर थोडाफार गैरसमज ज्यांनी पोस्ट ही फॉरवर्ड केली त्यांचा गैरसमज आला होता की बाळासाहेब फुलेंची जागा आहे. मूळतः हा विषय जागेचा नाही आहे, तर मूळतः हा विषय आहे की एक असंवेदनशील घटना घडली आपल्या भागात. हा मूळ प्रश्न आहे. खिलारे कुटुंबियांना आमच्या जागा गेली, जागा काय गेली, किती जागा वगैरे ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आणि तो आमचा प्रश्न नाही आहे. अजूनही काही गोष्टींसाठी सरकारीसाठी जागा लागल्या तर आम्ही 100% आम्ही उपलब्ध करून देऊ. प्रश्न हा आहे की ज्या कॉजसाठी खिलारे कुटुंबी असतील किंवा इतर कोणी जागा देत असतील किंवा सरकार जागा देत असेल तर ती जागा दिल्यानंतर ज्या हेतूसाठी दिली आहे तो हेतू साध्य होतोय का? तो साध्य होतोय का? बरं, आज थोडं जरी कोणी काही काम केलं तर लगेच स्वतःचं नाव त्या ठिकाणी लागावं असं त्याला वाटतं. तर आजपर्यंत म्हणजे जोपर्यंत हा सगळा प्रकार घडला नाही तोपर्यंत हे माहीत नव्हतं बऱ्यापैकी लोकांना की ही जागा खिलारे कुटुंबानी अशी दान केलेली आहे एका अर्थाने. तर असं तुम्हाला किंवा तुमच्या काकांना वडिलांना वाटलं नाही का की तिथं आपली कुठेतरी एखादी पार्टी असावी, आपल्या नावाने काहीतरी त्या ठिकाणी असावं म्हणून? नाही, एक आमच्या वडिलांची कायम धारणा होती, या हाताने केलेलं तर दुसऱ्या हाताला समजता कामा नये, ही वडिलांची आमची कायम धारणा होती. त्यांनी कधी म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो, रोड वायडिंगसाठी जागा असेल किंवा एक तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. एरंडवणे गावठाणमध्ये म्हात्रे ब्रिजचे तर आपलं महादेव मंदिर होतं, फार पुरातन मंदिर होतं, म्हणजे छत्रपती ते येऊन गेल्याचा उल्लेख काहीतरी आहे. ते रस्त्यामध्ये ते मंदिर येत होतं आणि महानगरपालिकेने ती जागा मंदिराची जागा रस्त्यासाठी आपल्याकडे मागितली. तात्काळ आमच्या वडिलांनी होकार दिला की जनहितासाठी जर ती जागा आपण देत असू तर हरकत नाही आहे, आपण ती जागा मंदिर आपण दुसऱ्या बाजूला शिफ्ट करू. आज आपण बघतो त्या दरम्यान अनेक संघटना आमच्याकडे आल्या आणि म्हणले की तुम्ही कशाला जागा देताय, आपलं ते पुरातन मंदिर आहे. भाऊसाहेबांनी सांगितलं की पुरातन मंदिर आहे, सगळं मला मान्य, मी प्रथम मी हिंदू आहे, पण आता जनहितासाठी जर आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो आपल्याला घ्यावा लागेल आणि तो निर्णय आपण घेतला. आपण जागा ती हस्तांतरित केली. त्या मंदिराच्या बाबतीत सांगतो अजूनही ती मंदिराची जागा आमच्या ताब्यात आली, म्हणजे जागा ताब्यात आली, तिथं मंदिर महानगरपालिकेने बांधून दिलं पण कागदोपत्री अजूनही जागा ती आमच्या नावावर नाही आहे. म्हणजे अनेक प्रश्न आहेत असे. त्यामुळे आता जागा खिलारे पाटलांची होती हा विषय माझ्यासाठी गौण आहे किंवा आमच्या परिवारासाठी गौण आहे. हा विषय व्हायरल कधी झाला की खिलारे कुटुंबाची जागा आहे, तर 2 दिवसापूर्वी आमचे एक परिवारचे आमच्या भाऊसाहेबांचे मित्रच आहेत श्रीकांत भाऊ शिरोळे यांनी एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की दुर्दैव घटना घडली आहे आणि याचे मूळ मालक बाळासाहेब फुले आहेत. बरोबर. आणि मग त्याला एक आणि त्याच्यातून मग ते समोर आलं की मूळ मालक तुम्ही आहात. आता हां, आणि आता मग तुम्ही सांगितलं की ही जागा देताना तुमच्या वडिलांनी तुमच्या काकांनी काय विचार केला होता, काय उद्देश त्यांच्या डोक्यामध्ये होता. आता मग हे सगळं जेव्हा आपण पाहतो आहोत तर तुम्हाला काय वाटतं, तो उद्देश साध्य झाला? नाही, मला असं वाटतं आता त्या आपण हॉस्पिटलची जागा देऊन अंदाजे 90 म्हणजे अंदाजे एक आता 24 आणि 25 म्हणजे अंदाजे 34-35 वर्ष त्या गोष्टीला झालेली आहेत. आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आपण ती जागा दिली त्यांच्या ट्रस्टला. तिथून ती जागा त्यांनी मला वाटतं ज्ञानपुरवणी ट्रस्टकडे ती जागा बहुतेक मला वाटतं ते चालवत आहेत. माझी विनंती एवढीच आहे की आम्ही खिलारे कुटुंबीय असो किंवा दीनानाथ मंगेशकर असो, माझं मते आम्हाला सर्वांनाच अत्यंत यातनं एक शिकणं गरजेचं आहे की अत्यंत ही चूक कोणाकडनं झाली हा आता अहवालातनं दीनानाथ मंगेशकर असेल किंवा सरकारी अहवालातनं ते नक्कीच ते बाहेर येईल. ती चूक ज्याला झाली असेल त्याला शासन होईल हे नक्कीच आहे, पण याच्या पुढच्या काळामध्ये असल्या गोष्टी घडू नयेत आणि येणाऱ्या रुग्णाला आपल्या इथं एंट्री मिळणं गरजेचं आहे. आज घटना त्या दिवशी काय घडली, मी तो अहवाल वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा त्यांनी सुचवलं होतं, म्हणजे दीनानाथ मंगेशकर परिवाराने किंवा तिथल्या डॉक्टर्सनी त्यांना बिसे कुटुंबियांना सुचवलं होतं की बाबा तुम्ही ही रिस्क घेऊ नका, प्रेग्नन्सीसाठी जाऊ नका. हे त्यांच्या नंतरच्या अहवालात त्यांनी हे केलेलं आहे. मान्य आहे की त्यांनी ती रिस्क घेतली, त्यांनी ती पहिले असं समजू की त्यांनी ती चूक केली. बरं ठीक आहे, जरी ती चूक केली असं समजा, पण ज्या वेळेस ते डॉक्टर ते हॉस्पिटलला आले, ते हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांना तिथे ॲडमिट करणं ही प्रथम जबाबदारी होती आणि ॲडमिट केल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट करणं ही प्रथम जबाबदारी होती. ही ती झाली का? ती पूर्ण नाही झालेली. त्यामुळे आमची वेदना एवढीच आहे खिलारी परिवाराची की याच्या पुढील काळामध्ये कुठलंही असेल रुग्णालय, मी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोष देत नाही किंवा प्रशासनाला दोष नाही, कुठल्याही रुग्णालयामध्ये कुठलाही रुग्ण आल्यानंतर त्याला ॲडमिट करून घेणे आणि त्याला प्रथमतः ट्रीटमेंट देणे ही प्रथम बाजू आहे. त्यामुळे तोच मुद्दा आहे की चॅरिटी म्हणून ही सगळी रुग्णालय काम करतात. आणि आता जो चौकशी समितीचा अहवाल आज काही वेळापूर्वी समोर आला तर त्यामध्ये म्हटलं गेलं की डिपॉझिट मागण्यात आलं होतं आधी. तर असं डिपॉझिट मागणं ना कायद्यात बसतं ना नैतिकतेमध्ये बसतं. तर मला तेच विचारायचं की ज्या उद्देशाने तुमच्या पूर्वजांनी ही जागा द्यायचा निर्णय घेतला होता, तर आज हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? नाही, हे पाहिल्यानंतर मला एवढंच वाटतं की याच्या पुढील काळात कुठलाही जमीनदार आता कुठलाही शेतकरी जागा देईल का नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहते. कारण आपण ज्या कॉजसाठी आपण जागा देतोय तो हेतूच सफल होत नसेल. आणि फार मोठी गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे एखादी शिक्षणासाठी दिली आणि ॲडमिशन नाही मिळेल ती गोष्ट वेगळी आहे की ॲडमिशन नाही मिळाली तर तू दुसरीकडे ॲडमिशन घेऊ शकतो, पण इथं येणारा रुग्ण जर दगावत असेल, मला सांगा भिसेताईनं आपण परत आणू शकणार आहोत का?
त्या 2 बाळांसाठी त्यांची आई आपण परत आणू शकणार आहोत का, याचं मला उत्तर द्या. आणि ते जर आणू शकत नसेल तर आपण सगळ्यांनी मिळून आपण खिलारी कुटुंबियांनी माफी मागितली पाहिजे त्या परिवाराची आणि अनेक रुग्णांची की ज्यांचे आम्ही दोषी आहोत, लक्षात ठेवा. बरोबर आहे. ही संवेदनशीलता खिलारे कुटुंबियांकडे आज देखील आहे, यांच्या पूर्वजांकडे देखील होती. मात्र आज बदललेलं जे काही व्यावसायिक स्वरूप आहे या रुग्णालयांचं, तर ते कशा स्वरूपाचं आहे हे आपण पाहतो आहोत. या पोस्टमध्ये ही जी काही पोस्ट तुमच्या भगिनींनी लिहिली होती खरी परिस्थिती समोर ठेवताना, तर असंही होतं की तुमच्या घरातली कोणी व्यक्ती ॲडमिट होती आणि मंगेशकर रुग्णालयामध्येच ॲडमिट होती आणि तिथे व्हिजिट करण्यासाठी म्हणून डॉक्टर केळकर आले आणि व्हिजिट चार्ज त्यांनी काही 700 रुपये त्यांनी त्या ठिकाणी आकारले. म्हणजे तुमची स्वतःची मूळची जागा आहे जी मोफत देण्यात आलेली आहे आणि तुमच्या कुटुंबातील कोणी आहे आणि त्यांना बघताना सुद्धा 700 रुपये आकारले. विषय 700 रुपयांचा कदाचित तुमच्यासाठी तेवढा महत्त्वाचा नसेल सुद्धा, पण काय वाटलं मग हे असं काही घडला होता प्रसंग? प्रथम मी तुम्हाला सगळं एक थोडक्यात सांगतो की जागा दान केली वगैरे ह्या ज्या गोष्टी, जागा किती दिली वगैरे, हे आमच्या कुटुंबासाठी गौण आहे, लक्षात ठेवा. एक सामान्य माणूस म्हणून, किंवा तुम्ही म्हणत असाल की बाबा भाऊसाहेबांनी जागा दिली म्हणून तिथं उपचार मोफत. आता बरेच काय झाले, कालपासून मला आत्तापर्यंत 2,000 ते 2,500 फोन आलेत आणि प्रत्येकाला मी उत्तर देतोय आणि प्रत्येकाची भावना हीच आहे की तुम्ही जागा द्यायला नको होती. ही भावना का तयार झाली आहे, तर त्या घडलेल्या घटनेमुळे तयार झाली, लक्षात ठेवा. तर तुम्ही म्हणत असाल बाबा तिथं भाऊसाहेब 1901 मला वाटतं 2010 का कधीतरी भाऊसाहेब ॲडमिट होते आणि त्या दरम्यान भाऊसाहेबांना ॲडमिट केल्यानंतर त्यांनी बायपास सर्जरी करायला सांगितली आणि डॉक्टर रणजित जगतापांनी ती सर्जरी केली. ऑपरेशन चांगलं झालं, ऑपरेशन सक्सेसफुल झालं. मला वाटतं 4 ते 5 दिवस केले, ते 5-6 दिवस तिथं भाऊसाहेब ॲडमिट होते आणि केळकर साहेब भेटायला आले. केळकर साहेब भेटून गेले आणि रणजित जगताप साहेबांना सरांना जेव्हा समजलं की भाऊसाहेब आणि भाऊसाहेब ही जे पेशंटला मी ऑपरेट केलं आहे हे मूळ जागा मालक आहे तिथले. मला आठवतं आहे तेव्हा संध्याकाळच्या वेळेस ते व्हिजिटला आले होते. ते आल्यानंतर त्यांनी साष्टांग दंड घालून त्यांनी भाऊंच्या पायावर डोकं टेकवलं. माझ्या डोळ्यातनं पाणी आलं आणि अक्षरशः रणजित जगताप सरांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं की भाऊसाहेब एवढी मोठी जागा 6 एकर सारखी जागा एरंडवाण्या भागात तुम्ही दिलेली आहे, भले ती ULC कायद्याखाली असो किंवा कुठल्या ह्याच्याकडं, पण ती दानत लागते. म्हणजे एखादा माणूस आजच्या टिकेला मला माहिती आहे ना, कुठली जागा जाताना माणूस काय खटाटोपी करतो, कोर्टात जातो, हे करतो ते करतो. आता तेव्हा आमच्या परिवाराने जे ठरवलं असतं की बाबा एक ट्रस्ट स्थापन करायचं आणि स्वतःचं चालवायचं, हे एक भावना तेव्हा होती. म्हणजे आमच्या अनेक नातेवाईक राजकारणी आहेत आणि अनेक नातेवाईक राज्य सरकारमध्ये होते. आम्ही ठरवलं असतं आपण तेही करू शकलो असतो, पण तो निर्णय नाही घेता पवारसाहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही तो निर्णय घेतला की दिदींना आपण ती जागा देऊ. एक मोठं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाच्या माध्यमातून नक्कीच नागरिकांना एक न्याय मिळेल, त्या भावनेत आपण ती जागा दिली. त्या दरम्यान आता ते पोस्ट आमच्या बहिणीने टाकली, त्यामध्ये ते होते की बाबा बिल हे केलं आहे, तर अंदाजे 3-3.5 लाख रुपये तेव्हा बिल झालं होतं. ते साहेबांचं बिल 3-3.5 लाख रुपये झालं. ते 3.5 लाख रुपये मी स्वतः तिथे भरले. बिल भरायला मीच होतो ना एक पुत्र म्हणून. म्हणजे आता काय होतंय माहिती आहे का, सोशल मीडियावर काय होतंय, तिने काय टाकलं आणि ते फॉरवर्ड कुठल्या पद्धतीने झाले. आता कोणी टाकलंय 3-3.5 लाख रुपयांमध्ये ते 700 रुपये सर व्हिजिटिंग चार्ज. माहिती आहे का, आता ती घटना घडली आता 10-15-20 वर्ष किती साली झाली मला लक्षात नाही आहे, पण जे काय समजा चार्जेस लावतील काही लावले असतील तो गौण विषय आमच्याकरताही आहे. आणि मला वाटतं तो नाही का म्हटलं की आमची ही जागा आहे आणि आता तुम्ही आमच्याकडून का बिल घेताय म्हणून. एक तुम्हाला अजून आठवण सांगतो, भाऊसाहेबांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं आपलं ऑपरेशन झाल्यानंतर जी काय हे होईल कुठल्याही प्रकारचे कन्सेंट, आणि आमची भावना कधी नव्हतीच ती ॲडमिट काय व्हायचं. त्यांना तर माहित होतं ना की हे जागा मालक आहेत म्हणून. एक ऐका ना, आता काय होतं माहिती आहे का, जसं तुम्ही मगाशी म्हटलात की हे सगळं व्यावसायिक झालेलं आहे, तो व्यवसाय आहे ना, लक्षात ठेवा. जागा आम्ही दिली, तो विषय संपला, तो एक पार्ट झाला. जागा दिल्याने ज्या हेतूने दिली होती ते आमच्या मनामध्ये. जेव्हा हे रुग्णालय उभं राहत होतं, उद्घाटन होत होतं, तर तेव्हा तुमच्या कुटुंबाला आमंत्रण दिलं गेलं असेल, काय झालं त्यावेळी? एक पत्रिका आम्हाला आली होती, अंदाजे मला वाटते तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री का मला वाटतं अटलजी आले होते, मला लक्षात नाही कोणी आले होते. ते आल्यानंतर त्या कार्यक्रमाची पत्रिका आम्हाला आली. ती पत्रिका आल्यानंतर भाऊसाहेब म्हणले कार्यक्रमाला जायचं का नाही, इथनं सुरुवात आहे. का बरं? नाही, एक वातावरण 2 वर्ष झाली तिथं हॉस्पिटल होत नव्हतं. शेवटं आम्ही कंटाळलो आणि आमच्या घरातलं काय झाले, घरामध्ये आमच्या परत चर्चा सुरू झाली. आमच्या नातेवाईक म्हटले की बाबा ती जागा ते डेव्हलप करत नसतील तर आपण स्वतःचा ट्रस्ट स्थापन करून आपण ते हॉस्पिटल डेव्हलप करू. पण भाऊसाहेबांनी सांगितलं आपण थोडा धीर धरू. भाऊसाहेबांनी लतादीदींना कॉन्टॅक्ट केलं. लतादीदींना आणि हृदयनाथांना सांगितलं की बाबा आपण तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलचं काम चालू करा, कारण आमच्यावरती प्रेशर वाढत चाललं की 2 वर्ष झाली, 89 साली जागा दिल्यानंतरही तुमचं हॉस्पिटल होत नाही आहे. आणि मग ते काही टेक्निकॅलिटीज असेल म्हणजे ते पूर्ण झालं, ते हॉस्पिटलचं काम चालू झालं. त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मला आठवते तेव्हाच्या पोलीस अधिकाऱ्या होत्या, त्या पोलीस अधिकारी आल्या, भाऊसाहेबांना बघितलं आणि त्या आल्या पळत तिथे आणि आम्हाला दरवाजा घेतलं की भाऊसाहेब तुम्ही जागा नव्हती पुढे बसायला, तिथे पुढे बसायला ते काय VIPs वगैरे सगळे होते. आणि मग ते म्हटले का भाऊसाहेब मूळ मालक तुम्ही, आता तुम्ही पुढे काय कुठे. भाऊसाहेब म्हटले काही हरकत नाही, म्हटले
मी आलो, मी फक्त कार्यक्रमाला येणार आणि 5 मिनिटं थांबवून आपण कार्यक्रम झाला की मी जाणार आहे. भाऊसाहेब म्हणले ही दुर्दैव आहे आज घटना, म्हणजे आता मी नाव घेत नाही त्या पोलीस अधिकाऱ्याचं, ते म्हणले हे दुर्दैव आहे की ज्या जागा मालकाने ही जागा दिली आहे त्याला बसायला जागा नाही. कुठेतरी 14व्या का 15व्या लाईनमध्ये आम्ही बसलेलो होतो. तो कार्यक्रम सगळा झाला, भाऊसाहेबांना घेतलं, मी गाडी लांब लावली होती, तिथनं घेऊन आम्ही घरी गेलो. भाऊ शांत होते, भाऊनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, कारण भाऊंचा स्वभाव मला माहीत होता. भाऊंनी कायम ज्या गोष्टी केल्या त्या भाऊ ती गोष्ट करायची त्यापासून अलिप्त राहिले. म्हणजे आजच्याही कुठल्याही राजकारणावर स्टेजवर नाही बोलावलं त्यांना? नाही, तो प्रश्नच नव्हता ना, तो प्रश्नच नव्हता स्टेजवर नव्हता प्रश्न. अपेक्षा आम्ही ठेवली नाही. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आता हा म्हणजे आमच्यासाठी म्हणजे अजूनही म्हणजे हा विषय थोडा आपला वेगळा चालला आहे. माझं तुम्हाला सांगणं हेच आहे की तो विषय खूप संवेदनाशील आहे. माझं मत आहे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा याच्या पुढे आपण काय करणार आहोत, आणि रुग्णालयांनी आता यातनं शिकण्यासारखं काय भरपूर काही आहे की याच्या पुढे आलेल्या माणसाला आपण सेवा देणार आहोत का, म्हणजे पैसे असतील तरच आपण त्याला एंट्री देणार आहोत का, आणि पैसे नसल्यावर ते रुग्णाला सेवा द्यायची नाही. म्हणजे डिपॉझिट मागणं हे आपल्या नैतिकतेला धरून आहे का? नाही, नैतिकतेमध्ये बसतं ना नियमामध्ये बसतं? नाही, मग दोन्ही गोष्टी आहेत ना. मी तर नियम लक्षात ठेवा, मी जर सिग्नल तोडणार असेल म्हणून नियम केला जातो ना, पण माझी नैतिकता पाहिजे ना की बाबा मी डिपॉझिटच येतं कामा नये. हे बघा, माझं मत आहे दीनानाथ हॉस्पिटलनी त्यांना किंवा डॉक्टर्सनी त्यांना सल्ला दिला होता. म्हणजे मी दुसरी बाजू आपण तपासायला पाहिजे की सल्ला दिला होता 100% त्यांनी त्यात तथ्यच असणार आहे की सल्ला दिला असणार आहे की बाबा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी जाऊ नका. ती रिस्क त्यांनी घेता कामा नव्हती, हे आपण मान्य करू की घेता कामा नव्हती. पण एखाद्या कुठल्याही स्त्रीला मातृत्वाची ओढ असते, तिच्या सेवा देणं तिला माहिती आहेत ना, त्या ओढीपायी तिने केलं असेल, तिने ती रिस्क घेतली असेल. बरं, रिस्क घेतल्यानंतर 7व्या महिन्यात जेव्हा तिला त्रास सुरू झाल्यानंतर तीच आपल्या हॉस्पिटलला आली. आपल्या हॉस्पिटलला का आली, ते प्रतिष्ठित हॉस्पिटल, तिथं आपल्याला 100% आपल्याला तिथे कुठेतरी न्याय मिळेल आणि मला तिथे रुग्णसेवा मिळेल, म्हणजे मला तिथे ट्रीटमेंट मला मिळेल ह्या आशेने तिथं आले ना. बरं, तिथे आल्यानंतर जर त्यांच्याकडे डिपॉझिट मागितलं गेलं, ठीक आहे, डिपॉझिट मागितलं गेलं 3 लाख रुपये काहीतरी त्यांचं म्हणणं आहे की भरायला गेले होते. आता मला त्यातली तथ्य माहीत नाहीत सगळी, पण ते म्हणले की आम्ही 3 लाख भरतो आणि बाकीचे आम्ही नंतर भरतो. बरं, ते त्याच्यानंतरही तुम्ही जर 10 लाखाची मागणी करत असाल आणि त्या रुग्णाला तिथं ॲडमिट न होता त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन त्या दरम्यान त्यांना रक्तस्राव झाला आणि बाळांना जन्म दिल्यानंतर त्या स्त्रीचा जर मृत्यू होत असेल तर याचं आपल्याला काय पडलेलंच नाही. हे तर सोडून द्या, मला 6 एकर किती जागा गेली मला याचं काही घेणदेण नाहीच आहे. खिलारे कुटुंबियांना हा गौण विषय की आमची जमीन गेली, हा आमच्यासाठी गौण विषय आहे. भाऊ काय बोलायचे का या सगळ्याबद्दल? त्यांनी गंमत सांगतो, म्हणजे केळकर सर येऊन गेले बिचारे, भेटून गेले. केळकर हे ज्युनियर माणसं, म्हणजे त्यांच्याविषयी किंवा मला दीनानाथच्या तिथल्या डॉक्टरांविषयी मला काय बोलायचं नाही. आत्तापर्यंत बिचारे सगळे सेवा करत आलेलेच. बरं, व्यावसायिकता त्यांची काय मला घेणदेण नाही आहे. त्यांचे काय बिलचे रेट्स असेल काय असेल ते त्यांनी घ्यावेत. आमच्याकडनं त्यांनी 3.5 लाख रुपये घेतले, त्यांनी घ्यावेत, कारण त्यांनी ऑपरेशन केलं होतं त्यामुळे त्यांचे खर्च आहेत, त्यांनी ते घ्यावेत, त्यांनी सगळं करावं, याच्यात आमचं काही हे नाही आहे. भाऊसाहेबांना बिल लावलं का याचाही आमचा आक्षेप नाही आहे. बिल लावलं, त्यांनी बिल घेतलं, आम्ही बिल भरलं, ही टेक्निकॅलिटी झाली. लक्षात की नाही? आम्हाला त्रास या गोष्टीचा होतोय की तिथे आलेल्या ज्या जागेवर आमची शेती होती, मग आम्ही चूक केली का? ज्या जागेवर शेती, आम्हाला एक स्वप्न होतं की तिथे एक मोठं हॉस्पिटल होणार आहे आणि तिथं येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तिथे न्याय मिळणार आहे. मग 35 वर्षानंतरही एखादा रुग्ण देतो आणि तिथे त्याला ट्रीटमेंट मिळत नाही आणि तिथून त्याला परत जावं लागतं. हे म्हणजे आपण सगळे संवेदनशील झालो आहे का? याचा अभ्यास केला पाहिजे ना. याचा अभ्यास खिलारे कुटुंबियांनी केला पाहिजे, याला अभ्यास दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने केला पाहिजे. आणि मला असं वाटतं आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे आम्ही सगळे जबाबदार आहोत. म्हणजे खिलारे कुटुंबीय त्या जबाबदार आहे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जर ती गोष्ट घडली असेल तर जबाबदार आहे. आणि याच्याबरोबर मला असं वाटतं की आता थोडं आपण सरकारला मी आता मुरली अण्णा असेल किंवा आमचे चंद्रकांत असेल त्यांना भेटणार आहे, मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागणार आहे की कुठेतरी आता यातनं आपण शिकलं पाहिजे आणि याच्या पुढच्या काळात अशा घटना घडणार नाही यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. तर हा सगळा इतिहास आपण पाहिला आणि त्यावेळी ज्या उद्देशाने ही जागा देण्यात आली आणि त्यावेळच्या लोकांनी केलेला विचार आणि आज इतक्या बदललेल्या व्यावसायिकतेच्या परिस्थितीमध्ये काय सुरू आहे हे आपण पाहतो आहोत. कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.